सासूबाई जेवण काय बनायचंय? अगं हे बघ, थांब जरा, मला ना विचार. हो का, ठीक आहे, मग सांगा लवकर काय. असं कर, डाळबट्टी कर, वांग्याची भाजी कर आणि भाकरी आणि चपाती करून घे. असं काहीतरी करून घे. आव पण सासूबाई, वांगे तुम्हाला चालणार नाही. तुरीची डाळ नाही, ॲसिडिटी होते. हो, ॲसिडिटी होते ना, बरोबर. आणि भाकरीचं पीठ घरात नाही आहे, तर मग आता काय करू? असं कर, खिचडी टाकून दे ना, साधी आणि सोपी. तुला बी कसं म्हणजे त्रास नाही होणार ना, पटकन होऊन जाईल. चल टाकून दे खिचडी. चल ठीक आहे, मग खिचडी टाकू? चालेल, मग खिचडी टाकते. काही सांगितलं तर या पोरीला ना नुसतं विचारायलाच कशाला येते का ना ती पोरगी. त्याच्या पुढे तुम्ही काही सांगणारच नाही, की हे बनव ते बनव. मिळून जाऊन ती खिचडीच बनवत राहते, खिचडीच बनवत राहते, खिचडीतच सगळं तिचं आयुष्य. कशी सूट भेटली काय माहिती, खिचडी शिळीला काही सुचतच नाही संध्याकाळी. सुचणार कसं, खानदेशची आहे ना खिचडी, तर त्यांचं जीवन आहे. संध्याकाळी प्रत्येक घरात खिचडीच लागते. खा मग खिचडी.